श्रीमत दासबोध दशक 18वा समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. कोणी एका कार्याचा साक्षेप काही तरी घडे विक्षेप काळ साहित्य आपोआप होत जाते. कार्यभाग होत चालिला तेने प्राणी शोक झाला विचारही सुचू लागला दिवसेंदिवस. कोणी एक प्राणी जन्मास येतो काहीतरी काळ सहाय्य होतो दुःखाउपरी सुख देतो देव कृपाळूपणे. अवघाची काळ जरी साजे तरी अवघेची होती राजे. काही सजे काही न सजे असे आहे इहलोक अथवा परलोक. साधता कोणी एक विवेक अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे. ऐकल्याविने कळले शिकल्याहून शहाणपण आले देखील ना ऐकले भूमंडळी. सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे नेमस्त मनामध्ये आकळे सारसार. श्रवण म्हणजे ऐकावे मनन म्हणजे मनी धरावे येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले. श्रवणा आड विक्षेप येती नाना जिन्नस सांगो किती सावध असता प्रत्यय येती सकळ काही. श्रवणी लोक बसेले बोलता बोलता एकाग्र झाले त्या उपरी नूतन आले ते एकाग्र नव्हे ती. मनुष्य बाहेर हिंडून आले नाना प्रकारेचे ऐकले उदंड गलबलू लागले उगे असेना प्रसंग पाहून चालती ऐसे लोक थोडे असती. श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका. श्रवणी बैसले ऐकाया अडो लागले तसे काया येती कडकडा जांभया निद्रा भरे. बैसले सूचित करुणी म्हणा परी ते मनचे ऐकेना मागे होते ऐकले नाना त्याची धरून बैसले. तत्पर केले शरीर परी मनामध्ये अनेक विचार कल्पना कल्पितो विस्तार किती म्हणून सांगावा. जे जे काही श्रवणी पडिले तितके समजवून विवरले तरीच काही सार्थक झाले निरूपणी. मनी दिसते मा धरावे त्याचे त्याने आवरावे ज्याचे त्याने आवरावे आवरून विवेक धरावे अर्थांतरी. निरूपण येऊन बैसला परी तो उदंड जेवणे आला बैसताच कासावीस झाला तृषाकांत आधी उदक आणविले गळगळा उदंड घेतले तेने मळमळू लागले उठवून गेला करपट ढेकर उचक्या देती वारा सरता मोठी फजिती क्षणक्षणा उठून जाती लघु शंकेसी. दिशेने कासावीस केला अवघेची सांडून धाविला निरूपण प्रसंगी निघून गेला खंडाईचा. दृष्टांती काही अपूर्व झाले अंतकरण तेथेची राहिले कोटवरी काही वाचिले काही कळेन. निरूपण येऊन बैसला तो विंचुवे फणका विला कैचे निरूपण झाला कासावीस. पोटामध्ये तिडीक उठली पाठीमध्ये करक भरली चालक चिकड्या पोळी झाली बैसवेना. पिसोळा चावून पळाला तेने प्राणी दुष्टित झाला कोणे नेटे गलबला केला तेथेची धावे. विषयी लोक श्रवणी येती ते बायकाकडेच पाहती चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा. होय नव्हे वादविवाद तेने उदंड झाला खेद शिव्यागाळी अपवाद होता चुकला. कोणी निरूपणी बैसती सावकाश गोष्टी लाविती हरिदास तेरे करीती पोटासाठी. बहुत जाणते मिळाले एकापुढे एक बोले लोकांचे असे राहिले कोण जाणे. माझे वय तुझे नव्हे ऐसे अखंड जयास सवे न्यायनीती सांडून धावे अन्यायाकडे. आपल्या थोरपणासाठी आजच्या वाच्या तोंड पिटे न्याय नाही ते शेवटी परमान्यायी. एकेकडे अभिमान उठे दुसरीकडे उदंड पेटे ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे. म्हणून जाणते विचक्षण त्या आधीच धरती नेनपण मूर्खटोन आपण काहीच नाही. आपणाहून देव थोर ऐसा ज्यास कळाला विचार सकळ काही जगदांतर तेही राखावे. सभेमध्ये खळू झाला शब्द येतो जाण त्याला अंतरे राखू नाही शिकला कैसा योगी. वैर करिता वैरीचे वाडे आपणास दुःख भोगणे घडे म्हणून शहाण्याचे कुकडे कळू आले. अखंड आपण सांभाळते शुल्लकपण येऊ न देती थोर लोकासक्षमा शांती अगत्य करणे. अवगुणापासी बैसला गुणी अवगुण कळतो तत्क्षणी विवेकी पुरुषाची करणी विवेक होते. उपाये पर्यायी दीर्घ प्रयत्न विवेक बळे ज्ञाना यत्न
करील तयाचे महामानतेची जाणे, महिमानतेची जाणे. दुर्जनी व्यवधरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला. विवेकापासून चेवला विवेकी कैसा, न्याय पर्यायी उपाये. मूर्खास हे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय मजाल्यासेचा. मग ते शहाणे नीट करीते, स्वये महान सहाविती. स्वये करुणी कराविती लोकांकरवी. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन. जयाकरिता समाधान आणि मात्रासी. तो मनोगतांची अंगे जाणे, मन प्रसंगी संयोजाने. संतप्ता लागी निववू जाणे नाना प्रकारे. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक. त्याचे करणे काही एक जनासकडे ना, बहुत जनास चालवी. नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेकी होते. विवेक एकांत करावा, जगदीश धारणेने धरावा. लोक आपला आणि परावा म्हणू नये. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे. एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे. अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी. जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला. त्यावेगळे वडीलपणाला टाळूची नाही. इति श्रीदास बोधे. गुरुशिष्य संवादे. श्रोता अवलक्षण नाम समास 10.